सो गाईज, तुम्ही विचार करत असेल की हा कोण आहे कलर फेकतो आणि एवढी मोठी रथ आणि एवढे लोक का जमलेले आहेत सकाळ सकाळी एका मंदिराच्या समोर आणि एवढी मोठी जत्रा. तर मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये हळूहळू सगळं काय समजवतो. तर मी आलेलो आहे बेळगाव इकडे अंडीगनूर ह्या गावात, भूमिकाच्या गावात आलेलो आहे मी ही मोठी यात्रा बघायला, जी यात्रा 58 इयर्स नंतर आलेली आहे. आणि माझं नशीब एवढं चांगलं होतं आणि एवढं लकी आहे मी की मला हे सगळं बघायला भेटलं. तर सगळ्यात आधी आम्ही गेलो देवीच्या पाया पडायला आणि त्यानंतरचे सिनेमॅटिक सगळे तुम्ही बघत जाऊ, मग पुढे भेटू. तुझं गाव आहे सांग. गाईज, दिस इज माय गाव आणि आम्ही लोक इथे आलोय लक्ष्मीच्या जत्रेला. 58 इयर्स नंतर ही जत्रा. हा, आम्ही लोक एका चीफ गेस्टला घेऊन आलोय, मिस्टर अभिषेक पवार. लोक चाललं जरा इथे फटका मारतो आम्ही लोक, कारण की बाबांचं गाव आहे. हा, कारण की फक्त बाबांचं गाव दाखवायचं म्हणून. बाकी आम्ही तर जाम दमलोय. हे बघा, दिस इज मिस्टर पाटील, माय ग्रँडफादर. कसं मंदिर? कोण पळायला? तो मोठा वाला त्या सर्व गाय सगळ्यांचे डोळे बघ ना, डोळे बघ. सो गाईज, बकरी बघितल्यानंतर आम्ही गेलो रथ ओढायला. येस, तो एवढा मोठा रथ जो मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलेला ना, तर त्याची एक प्रथा आहे. ते रथमध्ये देवीला बसवतात आणि देवीला त्या मंदिरकडून थोड्या दुसऱ्या मंदिराकडे घेऊन जातात. ते थोड्याच डिस्टन्सवर लांब आहे. त्या मंदिरापर्यंत असं रथमध्ये ओढून घेऊन जातात. दोन्ही साईडनी रथ ओढले जातात. मागच्या साईडला बायका आहेत आणि पुढच्या साईडला पुरुष आहेत. तर इकडे सगळे 7 गावांचे लोक जमा होतात आणि तो रथ ओढायचा प्रयत्न करतात आणि पूर्ण रथ ओढून त्या मंदिरापर्यंत ठेवतात. आणि एक दिवस मग देवी त्या मंदिराकडेच राहते. ते देवीचं माहेर असं बोलतात त्या गावात. सो त्याच्यामध्ये बघा भूमिकावर कसा कोणीतरी कलर उडवला, जसा माझ्यावर एका मुलाने उडवलेला तसाच. आणि इकडे कोणालाच असं सोडत नाही, सगळ्यांवर तो भंडारा उडवतातच. तर तो देवाचा असतो, तो चांगला असतो. तर हे रथ ओढल्यानंतर एक दिवस तिकडेच राहतो त्या मंदिराजवळ. आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी स्टोरी येते, तुम्हाला पुढे दिसेलच. मी पुढे सिनेमॅटिक्स टाकले आहेत. तर तो सेकंड डेला तो रथ इकडून काढतात, जिथे बसवलेला असतो तिकडून घेऊन जातात त्या ग्राउंडमध्ये मोठ्या, आणि त्या ग्राउंडमध्ये ठेवतात रथ. सो पुढचं पुढे बघत राहा. ती बटाट्याचं शेत कधी गेलो ना आम्ही कधीच नाही गेलो बटाट्याच्या शेतात. लग्न काहीतरी होतं ते बघ अभिषेक, आमचं हिराचं मंदिर. कुठला? हे बघ तिथे. तो बकरा लावलाय ना. पण तो बकरा कोणचा आहे? मम्मीला इथे बांधायचं होतं घर. इकडे मतलब मम्मीला चांगलं आहे पण का बाबांना पण दोघांना तिथेच बांधायचं होतं. जागा चांगली आहे काय? हा? ए, इथे जागा नाही. चांगली आहे इकडे. दीदी इथे कुठले फ्रूट असायचे? इथे जांभूळ. अंजीर अरे जांभूळ आहे. अरे ना इथे पहिला अंजीर पडलेले असायचे ना. हे
हे बघ सगळं पण आता ते नाही कुठलं ते इकडे पाणी होतं का? पाण्यात होतं आणि असं होतं मग ते असं वरती उडी मारून जायचं. फोटो काढ ना असं चारो साईडनं नेचर हा मध्ये असे उभे येऊ शकतो चांगला फोटो कसा येऊ शकतो. चप्पल आहे हा ओहो आधी जागी चप्पल थँक्यू हा सांगायला. दगड आहे. 3 hours later. हे मला तिकडं बोललेली ते घ्यायचंय ना. हा येस आहे घे त्यांना बोल. अगं ते घरी आहे त्यातून कधी वापरलं नाही हा दीदी प्लीज नाही. आता तू शाळेला जाणार आहेस? आम्ही 16 गिफ्ट दिलेली शाळेला जाणार आहेस तू? नाही मला आवडतं. तुझं नापास होणार भाई मजा आया. चलो क्या ले पहिला अबे नाही त्यांचं काहीतरी चाल आहे असं होत नाही शकत एकमेकांना. फुटला नाही तो. चीते की चाल, बाज की नजर और बाजीराव की तलवार पर संदेह नहीं करते. कभी भी मात दे सकती है. पागल असं नसतं चावायचं चाव. पागलच आहे. ए नको रे. देऊन टाक बाळ. देऊन टाक बाबू. देऊन टाक बाबू देऊन टाक. देऊन टाक थँक्यू. The next day. तिथूनच आम्ही गेलेलो त्या विंडमिल गाड्या बघा. कैसी तेरी कुमारी है हमको डालने लगे चन्नावे कुछ तो है तेरे मेरे दरमियां. असं फिरायला ना गाडीवर. हा पोलीस विचारलं. लिपस्टिक चांगलं वाटतंय.
दुसऱ्यांदा व्हिडिओ चालू केला, दुसऱ्यांदा तेच चववते यार. हा आयडेन्सी घे रे एक. Three hours later. माझे बाबा ऍडमिट आहेत, तिला व्हिडिओ काढायचा आहे. दाखवतोय काय काय ते झालं बाबा जत्रेत. बसलेत ना त्यांच्यासोबत. हा तेच होते ना. आता झालं. पप्पा बोलले आम्ही बाहेर गेले दवाखान्यात. बाहेर गेले लागले जस्ट. पप्पा बोलले तुम्ही दवाखान्यात. The next day. सरळ डे टू डे 2 ऑफ येल्लो होणे वापस. येल्लो व्हायला चाललो आम्ही परत. आमच्या गावची जत्रा दॅट इज आफ्टर 58 इयर्स. आणि आता तुम्ही बघू शकता किती येल्लो झालं आणि आता परत बघा पूर्ण येल्लो झालंय. आणि आता आम्ही परत येल्लो होणार. आणि आता आमचा अवतार तुम्ही बघू शकता. आणि आता आमचा अवतार बघा आणि नंतर आमचा अवतार बघा. आम्ही फुल येल्लो होऊन येणार भंडारा होऊन. काल ही वाचलेली आणि छोटी चालेला म्हणून लोक फुल येल्लो झालेले. आणि आज मी चाची मिल झाली त्या बकऱ्यांची बली आता. उद्या वापिस बिचारांना सर्व उद्या तूच त्यांना खाणार आहेस. तर मग असं बिचारे थोबडा नको म्हणा. बड़ा हरामी हो बेटा. या ठिकाणी बर्फी महाराजांच्या सूचनेप्रमाणे विविध गद्देवरती विराजमान करायचे आहे. तेव्हा थांबा विजय आहे थोडासा भाजी रामेश्वरचा इच्छा आहे. एक वेळ पुन्हा एकदा त्यांना माझं उडू द्या. उडू द्या. बर्फी महाराज लक्ष्मी तुम्हाला मी आधी बोललेलो की मोठ्या ग्राउंडमध्ये जाऊन देवीला बसवणार. त्याच्यानंतर हे आहे तो मोठा ग्राउंड जिथे देवीला आता 9 दिवसासाठी बसवणार. आणि जसं देवीला इकडे बसवणार त्याच्या आधी इकडे मान दिला जातो. बकरी आणि रेड्याचा मान दिला जातो देवीला खुश करण्यासाठी. बट आता रेडा कापणं इज नॉट लिगल इन इंडिया. तर मग बकरीचा मान दिला जातो देवासमोर. तर आता इकडे हे सगळे जी तयारी करतायत हे सगळे लोक जी जमा आहेत इकडे तेच बघायला जमा आहेत की कसं काय सगळं करणार आहेत. कारण की खूप वर्षाने आलेलं आहे. जसं इकडे बकऱ्याचा मान देण्यात असतं तर तसंच ह्या गावातल्या जेवढ्या लोकांनी सगळ्यांनी बकरे आणल्यात तसेच ते कट करायला चालू करणार. आणि त्या दिवशीपासून 4 दिवस नॉनस्टॉप इकडे फक्त मटण खाणार लोक. नाश्त्याला मटण, दुपारी जेवणाला मटण आणि रात्री जेवणाला पण मटण. तर आम्ही पण तेच केलेलं आहे. सो तुम्हाला पुढे ते तर दिसूनच जाईल. तर हे इकडचे प्रथा आहे जे एवढ्या वर्षानंतर देवीचा जो उत्सव आलाय तर हे सगळं करणार इकडे. ಅಮ್ಮ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ನಾಡು ದಸರಮ್ಮ ನಾಡು ಗೌಡಮ್ಮ ಪಾಟೀಲರಮ್ಮ ರೈತರಮ್ಮ ರೈತ ಒಕ್ಕಲಿಗರಮ್ಮ ರೈತ ರಾಣಿಯಮ್ಮ ಕುರುಬ್ರಮ್ಮ ಕುರು ಕುಮಾರಮ್ಮ ಬೆಕ್ರಿ ಮೇಲರಮ್ಮ ಬೇಕಾರ್ ಬಂಗಾರಮ್ಮ ಪಂಚರಮ್ಮ ಸರ್ಕಾರಮ್ಮ ನಾಯಕರಮ್ಮ ಗಡ್ಡಿ ಚಕ್ರಮ್ಮ 68 ರಾಣಿಯಮ್ಮ ಇವರಿಗೆಲ್ಲ ಸುಖ ಶಾಂತಿ ಆಯುಧ ಹಸಿರು ಕಾಪಾಡಬೇಕು. ಅಮ್ಮ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಈ ಊರಿಗೆ ಬೆಳೆ ಕೊಟ್ಟು ಎಲ್ಲಾನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕು ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ. ಅಮ್ಮ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ದೊಡ್ಡ ಮುಟ್ಟಮ್ಮ ಪಲ್ಲೆ ಅಡಿಸಮ್ಮ ರೈತರಮ್ಮ ಕುರು ಕುಮಾರಮ್ಮ ನಾಳೆ ತಟ್ಟಿದ ನೀ ತಗೋಬೇಡ ಉದಾ 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 अबू बघ आता
हॅलो कृपया शांत बसू घ्या. आपण हाय का जागेवर कृपया या ठिकाणी शांत बसू. ऐकर लास्ट लाईनीत उभी राहा. इथे 1 2 3 4 नंबर आहेत. इथे लाईनीत उभी राहा. मी येतो. अरे सर मग कोण कुठून आणशील? मग तू अंडा आणायला बोलली. The next day. दिस इज मिसल पाव की आमटी. हा अजून काय आहे? अजून काय नाही. आता भात बनतो इथे आणि इथे पण मटणच आहे. एव्हरीवेअर ओनली मटण. याच्यात पण याच्यात काय आहे बाबा? मटण मटण मटण. दिस इज मुंडी. राधाच्या ताटात. काय रिएक्शन काय नाही? चांगलं की नाही? पाया बघ. कुठे? याच्यात खायला मजा असते माहिती. 3 hours later. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.